महाराष्ट्राच्या नगर विकास विभागाने दिनांक 22 जुलै 2026 रोजी महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायती यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या मुद्रीकरणाबाबत शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या 7 जागांचा नियोजनबद्ध विकास करून महानगरपालिकेचे शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने या ठिकाणी त्यातील 2 विषयाला मान्यता देण्यात आलेली आहे। यापैकी 2 जागा प्रायोगिक तत्वावर प्राधान्याने विकास करण्यात येणार आहे। यामध्ये उत्तर सदर बाजार 7107 येथील 7 रस्ता बस डेपोची जागा असेल, तसेच नवी पेठेतील बैलगोटा मेजर शॉपिंग सेंटरची जागा असेल। या मालमत्तांची विक्री करण्यात येणार नसून मालकी ही व हक्क महानगरपालिकेकडेच कायम राहणार आहे। सार्वजनिक मालमत्तेचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। तसेच आज सोलापूरकरांना त्या बाबतीत एक पारदर्शकता माहिती असावी म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्याचं प्रेझेंटेशन करून आपल्या सोलापूरकरांना त्याची जास्तीत जास्त माहिती असली पाहिजे, जेणेकरून प्रकल्प जो आहे तो आपला यशस्वी पार पडण्यात यावा व त्याला आपण आता जी मान्यता दिली आहे, भविष्यात त्याला जर काय कोण बिडर आला तर त्याला परत राज्य शासनाची मंजुरी घेऊन आपण परत सभागृहामध्ये तो विषय आणून मग त्याला मंजुरी देणार आहे आणि मग तो प्रकल्प पुढे जाणार आहे असं सांगायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।